हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला फोर्थ चॅप्टर चालू करतोय आणि आपला पायथॉन फंक्शन मॉड्यूल्स आणि पॅकेजबद्दल आहे. आज आपण फक्त फंक्शनबद्दल माहिती घेतोय. ठीक आहे. फंक्शनबद्दल माहिती घ्यायच्या आधी आम्हाला हा चॅप्टरमध्ये काय कंटेंट्स आहेत ते आपण त्याच्यात बघायचं आहे. So first of all, function modules and packages all are constructs in Python programming that promote the code modularization. आता इथं आपण ॲक्च्युली काय करतो की कोड प्रमोटचं काम करतो ॲक्च्युली. ओके. सो फंक्शन मॉड्यूल्स आणि पॅकेज तिघांचा जो पर्पज आहे ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. आपण जो कोड यूज करतो किंवा कोड राईट करतो त्याचा फक्त त्याचं जर प्रेझेंटेशन ते वेगवेगळं असेल. ओके. द प्रोसेस ऑफ मेकिंग breaking a large programming task into separate smaller and more manageable sub tasks. ओके. तर आपण काय करतो, एक जो मोठा प्रोग्राम आहे त्याला आपण छोट्या छोट्या प्रोग्राममध्ये ब्रेक करतो. ठीक आहे. सो दॅट इज द पर्पज ऑफ दिस फंक्शन मॉड्यूल्स अँड पॅकेजेस. ओके. सो नाव वी विल सी one by one actually the contents or the motivation behind the function module and packages. Okay. So the now function is a block of organized reusable code which can be called whenever required. A function is a piece of code that perform a particular task. Okay. आता फंक्शन म्हणजे ॲक्च्युली काय आहे की इट्स रियुजेबल कोड. ओके. जसं आपण सी किंवा जावामध्ये बघितलं होतं की आपण फंक्शन कॉल करतो. समजा आपण एखादा फंक्शन मल्टिपल टाईम पण सुद्धा आपण कॉल करू शकतो. ओके. सो त्यामुळे काय होतं की आपण कोड रियूज करू शकतो. ओके. सो अ फंक्शन इज अ पीस ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ पर्टिक्युलर टास्क. किंवा आपण काय करतो की आपला जो प्रोग्राम आहे जसं आपण आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आपल्याला एखादं काम दिलं असेल तर आपण आपल्या ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतो. ठीक आहे. सेम तसं आपण फंक्शनमध्ये सुद्धा आपण करतो की आपलं जे गिवन प्रोग्राम आहे तो आपण सेपरेट टास्कमध्ये डिवाइड करतो आणि आपल्याला ज्यावेळी पाहिजे तो आपण तो कॉल करून घेतो. ओके. नेक्स्ट इज मॉड्यूल्स. ओके. सो मॉड्यूल अलाव अस टू लॉजिकली ऑर्गनाइज द पायथॉन कोड. ओके. इथं आपण काय करतो की लॉजिकली ऑर्गनाइज करतो. इट्स अ सिंगल सोर्स कोड फाईल. ओके. अँड पायथॉन हॅव डॉट पाय एक्सटेन्शन. द नेम ऑफ द मॉड्यूल विल बी द नेम ऑफ द फाईल. ओके. जसं आपण जावामध्ये बघितलं होतं आपण क्लास फाईल तयार करतोय. एक्सटेन्शन डॉट क्लास असतं आणि त्या क्लास फाईलचं नाव आपण त्या प्रोग्रामला देतो. सेम इथं आपलं काय असणार आहे, द नेम ऑफ द मॉड्यूल विल बी द नेम ऑफ द फाईल. आता इथं मॉड्यूलचं नाव आपण जे काय प्रोग्रामला नाव देणार आहोत ते असेल. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही दिलं P1 नाव दिलं तर P1 डॉट पाय. समजा P2 दिलं तर P2 डॉट पाय. अशा पद्धतीने आपण ते वर्कआउट करू शकतो. ओके. अ पायथॉन मॉड्यूल कॅन बी डिफाइंड ॲज द पायथॉन प्रोग्राम file which contains a python code including the python function class and variables. okay. so इथं काय काय असू शकतं मॉड्यूलमध्ये फंक्शन क्लास आणि व्हेरिएबल असू शकतात आणि फंक्शनमध्ये फक्त आपण जो काय आपला टास्क आहे तो आपण फक्त ब्रेक करून एका सेपरेट ब्लॉकमध्ये लिहितो. ओके. नाव नेक्स्ट इज पॅकेजेस अलाव यूज टू क्रिएट द हायरार्चिकल फाईल डिरेक्टरी स्ट्रक्चर ऑफ मॉड्यूल्स. ओके. आता इथं आपण बघा सेपरेट फाईल लिहितो मॉड्यूल्समध्ये. ठीक आहे. इथं काय करतो, इथं हायरार्चिकल स्ट्रक्चर दॅट इज फाईल स्ट्रक्चर ऑफ मॉड्यूल्स म्हणजे मल्टिपल मॉड्यूल्सचा एक सिंगल पॅकेज होईल. ओके. इट्स अ कलेक्शन ऑफ मॉड्यूल्स विच हॅव द कॉमन पर्पज दॅट इज मॉड्यूल्स ग्रुप टुगेदर टू फॉर्म अ package. So package is a group of modules and again module is a we can say it's a set of classes functions and function is a symbol block. Okay. So that is all about this fourth chapter. Now we will see one by one. First of all यूज ऑफ पायथन बिल्ट इन फंक्शन. जसं आपल्या सी किंवा जॉमध्ये होते त्या पण इथं सुद्धा बिल्ट इन फंक्शन्स असतात. ओके. सो फंक्शन्स आर सेल्फ कंटेंट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. आता इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय की त्याला ऑलरेडी आपला जो इंटरप्रेटर आहे त्याने एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायसाठी एक प्रोव्हिजन केलेली असते. ओके. द पायथॉन इंटरप्रेटर हॅज द नंबर ऑफ फंक्शन्स दॅट अलाउज दॅट ऑलवेज अवेलेबल फॉर यूज. ओके. आता अशा पायथॉनमध्ये भरपूर फंक्शन्स आहेत जसं आपण प्रिंट एफ यूज करतो. ठीक आहे. किंवा प्रिंट यूज करतो त्यासाठी स्पेसिफिक टास्क असाइन केलेलं असतं. ओके. So these are functions are called as built-in functions. Okay. So these are not developed by any endpoint user. Okay. It is already supported or provided by the interpreter. Okay. That is for example here print function print the given object to a standard output device. Okay. Now next is type data conversion function. Okay. आता आपण फंक्शनचे सबटाईप बघतोय. ठीक आहे.
it is a necessary to perform a conversion between the built-in types. ओके, आता काही built-in types आपल्याला सुद्धा कन्वर्जन करावं लागतं. ओके, सो त्याला आपण कन्वर्जन म्हणतो. To convert types we simply use the type name as a function. ओके, टाइप हा एक आपला आपण कीवर्ड म्हणू शकतो सध्या. ठीक आहे, सो तो कन्वर्ट बिटवीन द टाइप्स वी यूज द सिम्पली नेम टाइप name as a function. Okay, Python define type conversion function to directly convert one type to another type. Okay, so here we have two types of conversions, that is first is implicit and second one is explicit. Okay, so we will see these one by one. So first of all, implicit. So this takes place either during the compilation or the runtime, that is handled directly by the Python. Okay, आता आपण बरेच वेळेला इम्प्लिसिट कन्वर्जन आपण ऑलरेडी बघितलं आहे की त्यामध्ये ऑटोमॅटिक कन्वर्जन होतं. ठीक आहे, आता इथं बघा एक एक्झाम्पल दिलं आहे, कन्वर्टिंग इंटिजर टू फ्लोट. ओके, सो नम INT इक्वल टू 123, नम फ्लो 1.23, नम न्यू, नम INT प्लस नम फ्लो. आता इथं आपल्या तीन व्हेरिएबल आहेत, नम INT, नम फ्लो, नम न्यू. ओके, आता बघा इथं आपण प्रिंट करतोय डेटा टाईप ऑफ नम इंट, डेटा टाईप ऑफ नम फ्लो, व्हॅल्यू ऑफ नम न्यू आणि डेटा टाईप ऑफ नम न्यू. ओके, आता बघा केअरफुली बघा, इथं टाईप फंक्शन आपण यूज केलं आहे, तो आपल्याला कुठला टाईपचा जो आपला डेटा आहे तो फाइंड आउट करतो. ठीक आहे, टाईप ऑफ दिस दॅट इज टाईप नम इंट हा कोणता आहे 123. सो जर टाईप असेल आउटपुट चेक करायचं इंट असेल. त्यानंतर टाईप ऑफ नम फ्लो, फ्लो कुठं आहे इथं 1.23. सो इथं टाईप आहे फ्लोट, सो इथं आउटपुट आहे फ्लोट. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ नम न्यू. ओके, आता बघा नम न्यू काय आहे, नम INT प्लस नम फ्लो. सो 123 प्लस 1.23, सो द आन्सर इज 1.2, सॉरी 124.23. ओके, दिस इज द आन्सर. अँड नाव टाईप ऑफ नम न्यू दॅट इज, आता इथं काय आउटपुट काय आलं आपलं 124.23. सो दिस इज द फ्लोट वन, सो दॅट्स वाय द टाईप इज फ्लोट. नाव हिअर this num new is converted to the float. This is automatically done by the your interpreter, that is Python interpreter. Okay, so that is, this is called as implicit conversion. Okay, so now we will see this program live here. Okay, so we'll try here. Num INT equal to 123 num. Okay, num so now this is the program, so we'll see here output. So 123 here, where it is. Okay, so here is the output INT float, that is this INT, then this is float, then output 124.23 and the type of this is float. Okay, so in this way we are doing the implicit conversion. Okay, so now right now we are going to stop here for today, and in the next lecture we will see the explicit conversion. Okay, so thank you.